मयूर इंजिनियर आहे. अरे आमच्या टीम मध्ये 2 इंजिनियर आहेत. एक कोरोना मधला इंजिनियर आहे आणि एक इंजिनियर असा आहे की आम्ही त्याला फक्त जे रविवारी पेपर असायचे विचार कर. कोणत्या इंजिनियरचे रविवारी पेपर असायचे. आणि जर तुम्ही आपल्याला तिकीट भेटला नाही, टीसीने आपल्याला झोपायला जागा दिली नाही, मग आता राव बाथरूम जाऊ उभं. हॅलो एव्हरीवन, मी मयूर वाघमारे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मयूर वाघमारे व्लॉग्स. तर आत्ताच मी 3:30 वाजता माझ्या गावची मॅच झाली आणि आम्ही क्वालिफाय झालो सुपर 12साठी. आणि आजच माझ्या आनंदवाडीला मॅचसुद्धा होती 4 तारीख, बट माझी टीम क्वालिफाय नाही झाली. परंतु आनंदवाडी खेळायची असतेच आणि एक नामांकित टुर्नामेंट असल्यामुळे मला जायचं होतं. आणि जर आज क्वालिफाय झाली असते तर मी संघामध्ये खेळलो असतो माझ्या. पण मी आता चाललो आहे सुमित डोंगरेसोबत आणि त्याची टीम ऑलरेडी क्वालिफाय झाली आहे पहिल्या का दुसऱ्या दिवशी. तर सकाळचे वाजलेत 5 आणि 5:30ची ट्रेन पकडणार आहोत आणि 12-12:30पर्यंत पोचेन मी कणकवली स्टेशनला. संध्याकाळी 5ची मॅच आहे त्याची. फायनल डेसुद्धा आहे आनंदवाडीचा. आणि आता मी निघालो आहे रिक्षा स्टँडवरती आमच्या आणि इथून मी 5:30 वाजता विदाऊट तिकीट, ॲक्च्युली आम्ही विदाऊट तिकीट जाणार आहोत. विदाऊट तिकीटमध्ये बघूया कसा ट्रॅव्हल होतं आहे. खूप साऱ्या रिक्षा पण आल्यात आमच्या सकाळ सकाळ. चलो दिखाता हूँ आगे. तर 10 मिनटात मी पोचलो स्टेशनवरती. काकांनी मला रिक्षाने सोडला. सुमितला सांगितले जनरल तिकीट काढायला. इथून नागपूर ते मडगाव स्पेशल ट्रेन आहे, त्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत. नशीब असतील तरच आम्हाला जागा भेटेल झोपायला. आणि मला खूप झोप आली, रात्रभर खेळलो आहे आम्ही. हाय पनवेल स्टेशन बघू शकता. सगळे सकाळची लोक जॉबसाठी निघालेत, काही पॅसेंजरसुद्धा आहेत आणि आमची ट्रेन इथे येणार आहे. सुद्धा जॉईन झालेला आहे. भाई झोप झाली का तुझी? मॅचेस बघत होता तू? ची टीम लय बेकार हरली रे. लास्टची मॅच बघितली का? लाईनीत आऊट झालं, नाही तर काहीतरी झालं असतं. तर आम्ही पोचलो प्लॅटफॉर्मवरती 6 नंबरच्या. ॲपवरती दाखवतो की 6वरती येणार आहे. 15 ते 20 मिनटं लेट आहे ट्रेन. टाईमनुसार आम्ही पोचलो इथे. सगळी लोक वाट बघतात पुढं जाऊ. आणि जर तुम्ही आपल्याला तिकीट भेटला नाही, टीसीने आपल्याला झोपायला जागा दिली नाही, मग आता राव बाथरूम जाऊ उभं. मी एक्स्ट्रा चादर घेऊन ठेवले. अति संकट प्रसंगी तीच कामाच येत आहे. असं झोपाचा सीन आहे ना. सुलतानला विचारायचा. सुलतानला 4 बंगाली लेडीज होत्या आणि सुलतान त्यांच्या बॅगींजवळ झोपलेला. सुलतानला पलापल सुलतानची. तर आमची ट्रेन आलेली आहे नागपूर मडगाव स्पेशल. सुम्या AC का जनरल? AC मध्ये जाणार आहोत आम्ही, AC मध्ये. तर बघूया, आम्हाला तिकीट भेटला तर चांगली गोष्ट, नाही तर धक्का खाऊन. तयारीने आले ना तू? सुमित भाई तो सो गए बिना टिकट के. यहाँ पे चद्दर ले लिया मैंने. AC पण नाही चालू केली तरी झोपायला लागेल आता. तर काहीच आम्ही झोपतो मस्त पैकी. देवाची कृपेने जर TC नाही आला. तर दुपारी 1 वाजता उठून मस्त की नाश्ता म्हणून चिक्या घेतल्या जात सुम्याने. नाईलाच 12 वाजता ट्रेन पोचणार होती. 2 तास लेट झाले. तर जेवणाच्या जागी चिक्या खायची वेळ आली आमच्या. आणि पोचता शेवटी TC भेटलाच. तर TCने मस्त की मजबूत फाईन दिला आम्हाला. पण झोप मस्त झाली, महत्त्वाची झोप होती. झोप भेटली. आता आम्ही पोचू, अर्ध्या तासात पोचू कणकवलीला. तिथून आम्हाला गाडी येईल घ्या.
मिक्स चिकी मिक्स. तर आम्ही पोचलोय कणकवली स्टेशनला. दुपारचे वाजले 2. जी ट्रेन 12ला पोचणार होती ती नेहमीप्रमाणे कोकणाच्या नियमानुसार लेटच पोचते आणि 2 तास लेट झाले आणि जाम भूक लागले. आता आम्ही इथे जाऊ. इथे समोरच आमचं हॉटेल आहे. मस्तपैकी रेस्ट करू, थोडासा अंघोळ करू, जेवण करू, मग 3-3:30 वाजता आम्ही निघू देवगडच्या ग्राउंडसाठी. सुम्या मग झोप कशी लागली? एक नंबर, मस्त वाटतं. नशीब ट्रिसी लेट आला ना. लेट आला. झोप महत्त्वाची होती आणि ती आम्हाला झोप मस्त भेटली. त्याच्यामुळे आम्हाला आता थोडा फ्रेश वाटतं. तर कोकणातले इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा खूप चांगले झाले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान पेंटिंग्स वगैरे आहेत तिथे. हे बघा, तर हा आहे रिक्षा लाईन. खूप सुंदर असे इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे बघा तुम्ही, हा आहे कणकवली स्टेशन. तर ही आहे शिस्तबद्ध रिक्षा लाईन. आधी अशी काही सोयीसुविधा नव्हती, पण आता खूप छान झाली. 2 बेड सुम्या. तर आम्ही आता चाललोय. कोणता लॉज आपला? कोहिनूर. कोहिनूर वाटतं नेत ना आपल्याला. जवळचे भाडे घेत नाही. काम आहेत का असं? जमेल? पुढे बसायला लागेल. कोण आल्यावरती बोलणार नाही का? बसण्यात आलोय. खूप सुंदर असं इथे बनवलेलं आहे. आम्ही पोचलो आता हॉटेलवरती. हॉटेलचं नाव आहे कोहिनूर चदर पार्टी. असं आहे आमचं हॉटेल. तर 2 तासाच्या रेस्टसाठी घेतला आम्ही, ते बघू शकता. सुम्या भयानक आहे. तर हा आहे आमचा हॉटेलचा रूम. सुम्या तयारी करते ना. सुम्या आंघोळ करून घेते. आंघोळ करून घेतो मस्तपैकी आणि जेवायला निघतो. कुठल्या रेस्टॉरंटला जायचं आपल्याला? निखिलला. कणकवलीमधलं एक स्पेशल रेस्टॉरंट आहे. मच्छी चिकन नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे निखिल. आणि त्याच्या बाजूलाच कोणता सांगितला? पाहुणचार. असे 2 नामांकित आहेत. तर आम्ही निघालोय जेवायला चालत चालत. इथे समोरच रेस्टॉरंट आहे. भरपूर असे हॉटेल MH07 वगैरे नाव आहे तिथे. हॉटेल त्रिवेणी चायनीज. पण आम्ही इथे चायनीज नाही खाणार आहोत. आम्ही खाणार आहोत कोकणातली मच्छी स्पेशल म्हणून मच्छी. कुठे येत असू माहिती? किती लांब आहे बघू शकता. निखिल लंच होम आणि बासमती. टी शर्ट खूप छान आहे सुम्या. टी शर्ट कुठे बनवले तुम्ही? तर आम्ही आलो हॉटेल बासमतीमध्ये. काय ऑर्डर करता? मग मी वेगळं घेते ना काहीतरी. काय काय विचार त्याला. काय आले आपल्याला? सुरमई थाली, पापलेट थाली. सुमेय तुला कोणती पाहिजे? पापलेट लवर सुमित डोंगडे. ती मग चिकनची ग्रेव्ही सांगते. दादा आपल्याला चिकनची ग्रेव्ही सांगितलेली ना. दादा याच्यात चिकनची ग्रेव्ही दे ना. तर मस्तपैकी पोट भरून आम्ही चाललोय रूमवरती. 3:30 वाजले. 4 वाजता आम्हाला गाडी येणार आहे. सुम्या आता जरा खुश वाटतं. लय बरा वाटला. मस्त एकदम फ्रेश मच्छी भेटली जेवायला. 4:30 वाजता आम्हाला आली आहे गाडी घ्यायला कॅरेन्स. तर इथून आम्ही 1 तासाचा रस्ता आहे आम्हाला. किती टाईम जाईल आपल्याला? हां 45 मिनिटात आम्ही पोहोचणार ग्राउंड. पहिलीच मॅच आपली. पण तिथे लेट रात्री लागणार आहे ना मॅच. भाऊ 5 वाजेपर्यंत खेळलो. बाहुबली ऑफ सिंधुदुर्ग. काल का पलाव मला नाही बोलवला बोटीवर. तू तिकडे फिरतोय.
तिकडे 6 मारत येणार आहे. तू तिकडे जोर आपल्याला मारामारी पडते. मला मारणच पडतं. मी मारतच राहतो. मी मारत राहतो, मला मारामारी पडते. मी पोचलो आता जस्ट ग्राउंडवरती. पहिलाच सामना आहे आमचा, पहिला सेमीचा. आज 3च सामने आहेत, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट फुल क्राऊडेड होणार आहे ही टुर्नामेंट. पूर्ण 8:30च्या दरम्यान पूर्ण पब्लिक ऑन ग्राउंड असते. आत्ताच सर्वांनी सीट्स बुकिंग करून ठेवल्यात बघा. हे बघा, खूप सुंदर असे टुर्नामेंट होते इथे. पूर्ण ग्राउंडवरची तयारी चालू आहे. हे बघा सिटिंग्स अरेंजमेंट. आणि एकमेव टुर्नामेंट अशी असेल का तिथे एक स्पेशल अरेंजमेंट असते सीट्ससाठी. जिथे सोफ्यावरती बसायचं असेल तर 1000 रुपये आणि खुर्चीवर बसायचं असेल तर 500 रुपये असे चार्ज घेतला जातो. ही अशी एकमेव टुर्नामेंट असेल इथे सीट्स परचेस करावे लागतात. आनंदवाडीचे हे पॅव्हिलियन्स 2 एंट्री गेट. सुंदर असं आयोजन होते. आनंदवाडीचे स्वयंसेवक. टीमचा कॅप्टन आलेला आहे आमचा गोपाळ भाई. आणि हे काय नियमावली आणली आहे, ही आनंदवाडीची इंग्लिशमध्ये तर तुम्ही बघू शकता आनंदवाडीमधले सर्वात गाजलेला प्लेयर आहे ज्याने लास्ट मोमेंटवरती मॅच जिंकवली, मिस्टर करण मोरे. त्याच्यासाठी संस्कार स्पोर्ट कडून एक बॅट आलेली आहे, स्पेशल गिफ्ट. कशी आहे बॅट करण भाऊ? हलकी आहे ना? बरोबर आहे. बरोबर. खाली बॉटम खाली मारला नाही मी त्यासाठी. एकमेव बॅट्समन आहे, त्याला जड बॅटिंगचा आवड आहे. बस हँडल बघ, हँडल पण परफेक्ट आहे. बरोबर आहे. बॉटम कसं सिमेंटवर जरा मजा येते का खेळायला? सिमेंटला नाही, आपली बॅट पूर्ण फिरत नाही, त्याच्यामुळे पंचवाली बॅटिंग करायला हवी भेटायची. पण सिमेंटवर जरा फिरते त्यांना हलकी पाहिजे. ज्यांची बॅट अर्धी फिरते पंचवाली बॅटिंग करायला लेदरवाली, त्यांना थोडीशी हेवी असते बरं. कारण की अर्धी लागल्यावर पण बॉल जायला पाहिजे. प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. माझा माइंडसेट कसं आहे, नक्की पंचवाली बॅटिंगने पण 6 जायला पाहिजे. 100%. कसा होता बिग बॅशचा एक्सपिरियन्स? कसा क्राऊड काय? नक्कीच छान होता. कारण की मला ॲक्च्युअली ऐन टायमावरती फोन आला होता. कारण की मी त्या टीममध्ये नव्हतोच आणि मला कुठल्याही टीममध्ये बोलवलं नव्हतं. सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार हे 2 आयकॉन होते त्यांच्या टीममध्ये. परंतु त्यांच्या बंगालमध्ये मॅचेस असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि त्यांच्याच अनुपस्थितीमध्ये मला त्या टीमने बोलवलं. आणि मला असं वाटते की ते नाही आले तरी पण आमच्या टीमच्या ओनरला त्यांची अनुपस्थिती जाणवली नाही. कारण की ज्याप्रमाणे मी बॅटिंग केली आणि प्रथमेश ठाकरेंनी ऑलराऊंड परफॉर्मन्स केला, तर ज्यांच्या जगत आणि सरोजकडून जी अपेक्षा होती ती आमच्याकडून पण त्यांची पूर्ण झाली. नक्कीच भाई, तू पण गाजवला भाई. तेवढा मोठा ग्राउंडवरती अशी क्वालिटी बॅटिंग केलीस ना, मी तर जाम आवडली. पहिले 6 बॉल 6 आणि नंतर 16 बॉल 50. वन ऑफ द बेस्ट इनिंग असेल मला तर वाटतं ती पण एक. तेवढ्या क्राऊडमध्ये बॅटिंग करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि तुला तर आहे त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स. तरी सुद्धा कसं असते, काही गोष्टी देवाने लिहिल्या त्या होतच असतात. तर मला वाटते की ती देवाने लिहिलं होते की तुला तिकडे जाऊन खेळायचं आहे. कारण की त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये माझं कुठल्याही टीममध्ये मला बोलावलं नव्हतं, पण एन टायमावरती देवाने लिहिलं की तुला जायचं आणि तुला रन करायचं आणि तुम्ही पेटवला. कसला गच करत स्ट्रॅटेजीज. ओव्हर किती आहेत? 6 ओव्हरची मॅच तिकडे बाहेर मारलं काय कधी गेले? आता ते बोलले तू नाही गेलाय. चांगली मॅच, चांगली टाका 60च्या नंतर. हा 60च्या आतमध्ये. आणि आवाज द्या तिकडे. खूप व्हायरल आली आहे तुमची रील सर. चर्चेत खूप चांगली बॅटिंग केली सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू तुला. अरे भाऊ बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ती आमच्या अगेन्स्ट टीम आहे. भावाईले वाव.
वन साइड आहे रे तू. वन साइड फक्त मयूर आहे आता. रायगड प्रीमियर लीगचा मॅच दुसरी. हॅपी एंगेजमेंट. थँक्यू सो मच सर. हॅपी एंगेजमेंट पेक्षा बेस्ट ऑफ लक बोलला तर. लेडी लक चालू झालेलं आहे थोडंसं. लेडी लक. म्हणजे मी बरेच वर्ष लग्न होत नव्हतं पण माझं एक म्हणणं फायनल आहे मयूर इंजिनियर लोकांना पण पोरगी देत नाही. मयूरला भेटली त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. आपण इंजिनियर मयूर वाघमारे पण इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. Yes. अरे आमच्या टीम मध्ये 2 इंजिनियर आहेत. एक कोरोना मधला इंजिनियर आहे आणि एक इंजिनियर असा आहे की आम्ही त्याला फक्त जे रविवारी पेपर असायचे विचार कर. कोणत्या इंजिनियरचे रविवारी पेपर आहेत का? माझी एक काय माहिती का आम्हाला कधी तू गाड्यावर तर छापायचं नाही आणि लग्न झाल्या व्हायच्या अगोदर बायकोला ताजमहलमध्ये घेऊन गेला. आणि ताज हॉटेलला घेऊन त्याच्या गेला. अगोदर गाडी पण भेटली म्हणजे वहिनी लकी आहे त्याला. आपण कधी उगाच सर उगाच ताज हॉटेलला नेली. मयूर पनवेलला आलोय आम्ही. तुम्ही काय बोलता? मी बाहेर आलोय. तर पहिली इनिंग संपली. 83 चेस करायचे आहेत आम्हाला. तर पहिली सेमी होती आमची. 83 चेस करायचे. बॅटिंग पेअर पण चालले आमचे. ओमकार देसाई आणि सुमित डोंगडे बॉल चेक करतात. कमन बॉयज. स्वागत आहे. जोरदार टाळ्या वाजूया. कुणालजी लागते घ्या. वाघमारे आज आमच्या या टीम मध्ये खेळायला आलाय त्याबद्दल आम्ही त्याचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ऑल रत्नागिरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. दरवर्षी जाताना बोलतो. सेकंड इनिंग चालू झाली आहे. परत आलो. चला सामन्याकडे वळूया. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 टप्पे घेतले. शाबास. पुण्याचा बाप्पा दरवर्षी बॉलने घेतली बाउंड्रीची बघू भेट. शकता काय पहिल्याच आवडतं. बॉलवर खडखडीत चौकार. सुंदर त्रिकोण चौकार. ऑन साइडला धमाका. बॉल चाललाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. त्याला लागलेली असते का ग्रामस्थ मंडळाची. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ओमकार देसाई, गौरेश नागवेकर. बॉल हवेत आहे. फिल्डर आता मिड विकेटला येतोय. 2 आलेले आहेत आणि एका हाताने कॅच. काय खेळ तिने टिकलाय. अप्रतिम खेळ. भूषण गोळे तिथे होता आणि 600 सुंदर खेळ टिकतोय. त्रिकोण विकेट. ही विकेट चंदू सर, कुणाल सर नोंद केली जाईल. सुम्या मिडल करते थोडा सीख गेला असता. भूषण गोळेची स्किट नव्हतं. 17 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. एक फलंदाज बाद, दुसरं षटक. बॉल हवेत आहे. परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. स्क्वेअर रणजित फराटे. खरं मोरे गोल्डन डकचा शिकार. मामा आउट आहे नक्की. काय स्कोर झाला आपला. हा नेहमी आमच्या टीम सोबत असतो. आज आम्ही हारायला आलो ना की मग दुसऱ्या टीम सोबत लगेच टी शर्ट बदलवतात. टी शर्ट बदलणार मामा शकुनी मामा म्हणतात. काय केलं माहिती मग करून बोलला मग आम्हाला आता किडनॅपच करायचं. लीड बॉल आमच्या मला हरवलं ना. तू सगळी बाईंग सागरने मॅच काढली होती. लीड बॉल बरोबर फिरतोस सगळे एकमेकांच्या बरोबर. सेमीफायनल हरल्यानंतर आम्ही निघालोय रिटर्न घरी. पण सेकंड सेमी चालू झाले पण पब्लिक बघा किती येते. तुम्ही बघू शकता अर्धा किलोमीटर इथून ग्राउंड लांब आहे. लाईट पण दिसत नाही एवढी पब्लिक येते. अजून फायनल खेळायला भेटली असती तर खूप मजा आली असती. एवढे लांब पार्किंगसुद्धा आहे. तर आता आमची मॅच झाली आणि आम्ही हरलो. खराब मॅच हरलो आम्ही. 1 साईड झाली पूर्ण सेमीफायनल. तर स्पॉन्सरने आम्हाला सोडला आहे मला आणि सुम्याला कणकवली बस स्टँडच्या इथे. पाहू शकता इथे बस आलेल्या आहेत सगळ्या. तर एक ट्रेन होती बट ती खूप लेट होती. मग आम्ही आज बसने जाणार आहोत. सुम्या तर चाललो आहे चिपळूणला. मी चाललो आहे घरी. आणि अशा प्रकारे व्लॉग काही एवढा स्पेशल बनवता नाही आला. जर सेमीफायनल आम्ही जिंकलो असतो तर नक्कीच व्लॉग खूप छान झाला असता. कारण की खूप क्राऊडसुद्धा होता. 1 तास भेटला असता अजून एक मॅचचा. त्याच्यामध्ये खूप क्राऊड होता. खूप मित्रमंडळी भेटले असते आपल्याला व्लॉगमध्ये घ्यायला. बट ठीक आहे बस टाईम टू टाईम असल्यामुळे लवकर आला. बसने ड्रॉप केलं आहे मस्त मुंबई पुणे हायवेवरती.
इथून मी उतरणार खाली. हा असा आमचा एक्झिट रोड आहे. इथून परफेक्ट गावावरती उतरतो मी. इकडे आमचा ग्राउंड आहे आणि आमचा विश्वोदय कॉलेज इथे. इथून चालत चालत 5-10 मिनिटात मी घरात. 10 वाजता पोचलो घरी. आता जाऊन मस्तपैकी झोपणार. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे चांगल्या चांगल्या टुर्नामेंटच्या भेटतील. चलो बाय बाय.